सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं। राम कृष्ण हरे राम कृष्ण राम जय जय
दत्त संप्रदायामध्ये ज्या अनेक विभूती होऊन गेल्या त्या विभूतींच्या पैकी पंत महाराज बाळे कुंद्रीकर या पंत महाराजांची ही रचना आम्ही जाणो गुरु से पाय योग न जाणो मुद्रा नेणो नेणो अन्य उपाय आम्ही जाणो गुरुचे पाय. अभंगाच्या ओळींचा अर्थ करताना थोडासा विवेक चालू ठेवायचा. योग न जाणो म्हणजे पंत महाराजांना योगशास्त्र म्हणजे काय माहित नव्हतं. मुद्रा नेणो मुद्राशास्त्र कसं असतं ते त्यांना माहित नव्हतं असा अर्थ घ्यायचा नाही. आपल्या साधारण पारमार्थिक घरामध्ये ज्यांचा ज्यांचा जन्म झाला त्यांच्या कानावरून योगशास्त्र ध्यान मुद्रा एवढे तरी शब्द नक्की गेलेले असतातच. तेव्हा यातलं मला काही माहित नाही असा या ओळीचा अर्थ नव्हे. मला अनेक मुद्रा माहिती आहेत, योगशास्त्रामधले अनेक योग ही माहिती आहेत, पण यातले मी कोणते आचरायचे हे मात्र सद्गुरूने सांगितल्याशिवाय मी आचरणार नाही. अशा रीतीनं गुरुचरणाची अनन्यता या ठिकाणी सांगितली आहे. योग न जाण म्हणजे त्याने सांगितल्या व्यतिरिक्त योगाला मी जाणत नाही, म्हणजे मी फारसं महत्व देत नाही. मुद्रा नेणो नेणो अन्य उपाय दुसरा कोणताही उपाय मी करायला तयार नाही. गुरुने सांगितलेला फक्त करी. आता सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की तो योग्य सापडणं. आमची अक्कल किती, तेव्हा परमेश्वरापाशी नित्य पूजा अर्चा करत असताना जर काही मागायचं झालं तर आयुष्याचं कल्याण करण्यासाठी जास्तीचा पैसा जास्तीच्या सुविधा हे सगळं मागण्यापेक्षा चांगला गुरु भेटो बाबा अशी प्रार्थना करणं सगळ्यात योग्य. कारण आपण गुरु भक्ती करायला तयार असतो, पंचायतीत तो चांगला मिळाला पाहिजे ना. नाही तर इयत्ता 6वी मधली कथा आठवते का नाही, कोणत्यावरची शहाणी. खेडे गावामधला श्रीमंत माणूस त्याच्याकडे दही दुधाचे रांजणच्या रांजण भरलेले. घरामध्ये बरीच जनावर, म्हशी, गाई, गाईचं वासरू, म्हशीचं ते रेडू. परत समजा त्या गाई वासरांनी सुद्धा त्या दह्या दुधाची नासाडी केली, काही फरक पडत नाही. एवढं गडगंज श्रीमंत घर. पण नेमकं त्या रेडक्यानं त्याला खरं दह्याची काय गरज आहे, पण दही खाण्यासाठी त्या रांजणात डोकं घातलं, अडकलं, निघता निघेना. आता हे डोकं बाहेर कसं काढायचं आम्ही जाणू. आता मार्गदर्शक सांगेल तसं करायचं. मग कोण सापडला तो उंटावरून आलेला. अहो शहाणे,
हे रेडक्याचं मस्तक तेवढं बाहेर काढा, आम्हाला ते पाहावं लागेल. मग काय करू? आम्ही उंटावरनं खाली उतरत नाही. मग तुमच्या घराची एक भिंत पाडा, हे मार्गदर्शक. तर तो पाटील म्हणला ठीक आहे, तीही परत बांधता येईल. फाटली भिंत आले उंटा सगळे. तुम्ही मला गुरु मानला आहे का? 100%. पुन्हा एकदा नाही तर मी सांगणार नाही हो. 200%. तर समस्या अशी आहे, रेडक्याच्या डोक्याला मडक्यापासून मुक्तता द्यायची. करवत घेऊन या. करवत कशाला? त्या रेडक्याचं मस्तक त्याच्यापासून बाजूला करायचं. अहो पण त्यानं रेडकू मरेल ना. रेडकू जिवंत ठेवायचं ही समस्या आहे का? समस्या काय आहे? त्याच्या मस्तकाला मडक्यापासून मुक्ती द्यायची. समस्या काय? फोकस ऑन समस्या. तुम्ही इकडे तिकडे फोकस करू नका. आणताय का नाही करू? तुम्ही सांगितलंय 200% मी गुरु आहे. असं ऐकलं पाहिजे आणि करू. मस्तक तुटलं रेडक्याचं, छान. आता दगड घ्या आणि काय करा, मडकं फोडा. मडक्यापायी मडकं गेलं, रेडक्यापायी रेडकू गेलं, भिंतीपायी भिंत गेली. सगळ्या गावामध्ये आपल्या आकलीची छेतू झाली. निष्ठा कमी पडली का? निष्ठा नाही कमी पडली. कमी पडली त्याची योग्यता आणि मला त्याला ओळखण्याची योग्यता. ओळखूच नाही शकलो. येडपटच आहे ते. दगडानेच जर ते मडकं फोडायचं तर मग रेडकू जिवंत असतानाही ते करता येत होतं ना. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचं झालं तेच झालं. भारताला स्वातंत्र्य पाहिजे बस. मग काय करा, वायव्येकडची भिंत पाडून टाका. म्हणजे तिथं पाकिस्तान करून ठेवली. भिंतच पाडून ठेवली. कोणी येऊ शकतं, कोणी जाऊ शकत. मग पुढे काय करा, ते जम्मू काश्मीर नावाचं डोकं आहे ते कापा. आणि मग ते डोकं सांभाळणारी भारतीय संस्कृती नावाचं जे रांजण आहे ते पडून टाका. विषय संपला. मिळाली मुक्ती भारताला. आणि एवढं सगळं का? उत्तर एकच, मार्गदर्शक चुकीची मिळाले. देशाच्या निष्ठाने कमी पडली आहे, समर्पणने कमी पडलं. सांगणारा काय लायकीचा त्याला ना आम्ही ओळखू शकलो आणि दुर्दैवाने तो फसवतोय ना विरोधी पक्ष बोलू शकला. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी फसवलं ते आहेच, पण विरोधकांनी जे सत्य मांडायला पाहिजे तेही न मांडून तसंही फसवलंच. सगळ्यांनीच म्हणून फसवलं. असो, म्हणून भगवंतापाशी प्रार्थना काय करायची? बाबा रे, सद्गुरूंचा प्रचंड मोठा बाजार आहे. याला योग्य मला हुडकण्याची बुद्धी दे, अक्कल दे. नाही तर मी जेवढा जप करतोय, जे अनुष्ठान करतोय त्याच्यावर प्रसन्न होऊन किंवा असा कोणी असेल तर त्याला माझ्यापर्यंत तरी पाठव.
दोनच मार्ग आहे. एक, मला तरी शोधण्याची बुद्धी दे, नाही तर त्यांना तरी आपल्यापर्यंत पाठव. म्हणजे गुरुने सांगितल्यावर उपासना करायची ना, नाही. म्हणून आम्ही सांगतो, गुरु भेटण्यासाठी सुद्धा उपासना आहे. पण असे काही तुम्ही आम्ही भाग्यवान नाही प्रल्हादासारखे की जन्माच्या आधीपासूनच सद्गुरू मिळेल. आपल्याला शोधावंच लागणार आहे प्रकरण. आणि म्हणून अगदी अलीकडचा दृष्टांत सांगतो. स्वामी विवेकानंदांचं जेव्हा तारुण्य ते त्या महाविद्यालयात होत, तेव्हा एका संस्कारी घरामध्ये जन्माला आलेला हा नरेंद्र चरित्र आख्यान असं सांगतं की तोही काही काळ नास्तिक होता, झाला होता. पण नुसता नास्तिक नाही, साधू जनांची चेष्टा करावी. कोलकात्यामध्ये प्रचंड साधू तडी तापसी येत असत. यांनी आपल्या मित्रांचा घोडका त्याच्यापाशी द्यावा. झोपल्या, देव बघितलायस का? नाही बाबा, साधना करतोय. कुणी दिली साधना? माझ्या गुरूंनी दिली. त्यांनी तरी देव बघितला होता का? हे विचारण्याची आमची हिंमत नाही. पण आमची श्रद्धा आम्ही करतोय. तुझ्या गुरुने बघितला नाही, गुरुच्या गुरुनं बघितला नाही, तू बघितला नाही, बसले आपले नुसते काम धंदा सोडून दाढ्या वाढवून श्वास घेत फुसफुस फुसफुस टिंकल करायचं. बरं, हे त्या चरित्र ग्रंथात लिहिलंय. म्हणजे स्वामींवरच्या कुठल्याही कादंबरीचा हा विषय नाही. रामकृष्ण मठाने छापलेल्या चरित्रात सांगतो. अरे बापरे. आणि अशा तऱ्हेनं जेव्हा त्याचं वर्तन झालं, तेव्हा त्यांचे काका ते नरेंद्रला म्हणाले, नरेंद्र, तू एकूण प्रत्येक साधूला जे विचारतोस, तुम्ही देव बघितलाय का? तुझी तवारी बाजूला करून मी अशी कल्पना करतो की तुला असा कोणीतरी साधू हवाय जो म्हणेल मी देव पाहिलाय. ठीक आहे, तुला असं कोणीतरी हवाय. आणि मग ज्याने देव बघितला आहे अशा बरोबर तू शरणागतीनं राहायला तयार आहेस, असं मी या चेष्टेचा अर्थ घेतो. खरं घेता येणार नाही, पण तुझ्या एकूण घराण्याच्या संस्काराचा विचार करता हे चेष्टा मस्करी, हे आरशावरची धूळ आहे, ती फुंकर मारली की जाईल. पण नरेंद्र, लक्षात ठेव, अशी भेट होण्यासाठी शास्त्राने काय सांगितलं? त्या संतांना, त्या सद्गुरूंना आवडेल असं वागायला लागेल. फार छान शब्द वापरलाय त्याने. खरं पूर्णार्थाने हा बरोबर नाही, पण अंशार्थाने बरोबर आहे. काका इतकंच म्हणाले, तू गुळासारखा हो, मुंगळे आपोआप येतील. गुळाला मुंगळ्यांच्या वारुळात जाऊन सॅम्पल वाटावं लागत नाही. आम्ही गुळच कशाला आमच्याकडे? मुंगळ्याला आवडेल असा तू हो, किती आपोआप येतील. मुंगीला आवडेल अशी साखर तू हो, आपोआप येईल. आमच्याकडे काही शहाणे आहेत ना, साखरेच्या डब्यावर लिहून ठेवतात मीठ. का मीठ का लिहिलं? मुंग्याला फसवलं. मुंग्या कुठल्या साक्षरता वर्गात नाही, पण त्या काही मीठ वाचून त्यांना काही वाचता येत.
पण आमचे शहाणे मुंग्यांना फसवायचं तर काय करायचं? साखरेच्या डब्यावर आपण मीठ लिहूया, मुंग्या फसतील. आयुष्य फसलं रे तुझं. बरे त्यांना आवडेल असा हो, म्हणजे परमेश्वराच्या कृपेनं मागल्या अनेक ग्रंथांचा आपल्याकडे साठा आहे. भागवत आहे, रामायण आहे. तेव्हा त्या भागवत ग्रंथाप्रमाणे त्या साधकांनी कशी उपासना केली ते थोडस पहा आणि त्याप्रमाणे स्वतःची उपासना सुरू कर. मौज अशी आहे, मग तुला हवे ते गुरु तुझ्यापाशी धावत येतील. गुरुने आल्यानंतर सांगितल्यानंतरच उपासना केली पाहिजे असं काही आपल्या परमार्थ मार्गात नाही. उलट उत्तम गुरु भेटावा म्हणून सुद्धा उपासना. आणि मग मात्र खरंच नरेंद्रानं अतिशय प्रखरपणे एका बाजूला कॉलेज चालू असताना, कॉलेज न बुडवता पण इतरचा सगळा वेळ हा कठोर उपासनेमध्ये दिला. काय काय संतांना सद्गुरू नामले. सकाळी लवकर उठलं पाहिजे, उठलं. लवकर स्नान, आपल्या घरामध्ये जी उपासना चालू आहे त्याचं जपजाप ते केलं पाहिजे. केलं. कॉलेजचे तास करून आलो, दुपारचा रिकामा वेळ आहे का? सत्शास्त्राचं पठण सुरू. आणि त्याच बरोबरीनं कोलकात्यामध्ये फिरून आता जी टिंगलटवाडी चालली होती, याच्या ऐवजी कोणाला मदत करता येईल का? पीडित प्राण्यांना मदत करता येईल का? पीडित पक्ष्यांना मदत करता येईल का? पीडित माणसांना यथाशक्ती. आणि जेव्हा अशा तऱ्हेचं वर्तन, अधिक नाम, ही साधना सुरू झाली, मग आपोआपच आमंत्रण आलं अशी कथा आहे. आपोआप त्यामध्ये असणारे रामकृष्ण परमहंस म्हणजे एवढे सिद्ध महापुरुष तिथे होते, पण नरेंद्रला कल्पना नाही. त्यांचा परिचय करून दिला कॉलेजातल्या प्रोफेसरांनी. बसवटची कविता शिकवत होते, त्याच्यामध्ये भावावस्थेबद्दल काही सांगितलं होतं. प्राध्यापक म्हणाले, इंद्रियातीत भावावस्था हा विषय जर समजून घ्यायचा असेल तर रामकृष्णांकडे जावं. त्या इंग्रज प्रोफेसरला माहितीये कोलकात्यात कोण आहे, आणि हा गाडीवाला बघितलं की टिंगल करतोय. एवढा फरक पडला महाराज. पण जेव्हा त्या रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य सुरेंद्रनाथ त्यांच्या घरी गुरु येणार होते, आणि गुरूंच्या पूजनासाठी जे अनेक उपचार होते त्याच्यात संगीत हाही एक उपचार होता. संगीत उपचारासाठी कोणीतरी गायक बोलावला होता, पण दुर्दैव आणि सुदैव त्या गायकाचा आवाज बसला. सगळे शब्द उलटे सुलटे बघा. व्यवहारामध्ये, व्यापारामध्ये जम बसला तर चांगला, आणि गाण्यामध्ये आवाज बसला की भुवा बसला. आता काही सोपं नाही. डोक्यात असं करायचं की तुझं बिजनेस. त्या गायकाचा आवाज बसला म्हणून याला बोलवला. कोणाला? नरेंद्र. आता हे काही गुरु भेटीसाठी नाही, पण आपण जी उपासना केली तसं कर. बोलवून घेतलं. त्या रामकृष्ण परमहंसांचं जे काही रूप त्यांनी बघितलं, अरे 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 काय रे विचित्र माणूस. गुडघ्यापर्यंतच धुत, वर पंचा, फासड्या मोजून घेता येतील अशी तब्येत, खोरटलेली दाढी,
डोक्यावर काही ठिकाणी केस आहे नाही असं ते रूप केलं. नरेंद्र म्हणला आपल्याला सांप्रत काय करायचंय, बिदागी मिळाले की घरी. कोणी काय असे ना, पण ते आमंत्रण होतं महाराज. आता तिथे विवेकानंद एक बंगाली भजन म्हणाले असं वर्णन. मला बंगाली येत, त्यामुळे फक्त आता तो समारंभ पुढे नेण्यापुरता आपण आपल्याकडचं भजन म्हणूया. बंगाली भजन म्हणून फजिती करून घेण्यात काही अर्थ नाही. सगळ्यांना माहिती पूर्वी किती वेळा फजिती झाली आपली अशी. पण बंगाली माणसं प्रत्येक अक्षरावर चंद्र देतात. तुम्ही ऑफळे माझा पत्ता तुम्हाला दिला कोणी, अभ्यंकरांनी दिला. तुम्ही कीर्तन तर सुद्धा चंद्रच. तुम्ही कीर्तन करता, हो. मग उद्या संध्याकाळी आमच्याकडे भोजनाला या असं तो म्हणाला. मी जेवायला गेलो, मग कळलं चुकलं, भजनाला या असं तो म्हटला. एवढ्या वाक्यांवरून मला कळलं पाहिजे ना की भजन ह्याचाच उच्चार भोजन असंच करणार. आमच्याकडे भोजनाला या, चांगलं अर्ध्या रात्री कायम चूर्ण खाऊन गेलो. त्यामुळे मंगाईच्या नादी लागून आपलं भजन खराब करण्यात काही अर्थ नाही. त्या अर्थाचं दुसरं काही म्हटलं की पुरेसं आहे. पद्मनाभा नारायण
ते भजन ऐकल्यानंतर रामकृष्ण परमहंस भाव विभोर झाले, हात पकडले नरेंद्राचे, म्हणाले किती रे उशीर केलास मला भेटायला, लवकरात लवकर ये बरं दक्षिणेश्वरी मंदिरात ये. आणि अशा वेळेला हुक्माचा पत्ता काढलाच नरेंद्राने, येईल पण आधी सांगा तुम्ही देव बघितलाय का. आणि एवढ्या उपासनेनंतर ते फळ प्राप्त झालं. जे म्हणाले तुला कसा बघतोय तसा बघितलाय, आणि तुझ्याशी कसा बोलतोय तसा बोलतोय. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे सांगितलं म्हणून नरेंद्राने विश्वास नाही ठेवला. अनेक परीक्षा बघितल्या, एकदम आंधळा विश्वास. वा वा वा, ते म्हटले त्यांनी बघितलंय, तुला काय कळतंय टवळ्या. विचारणा कसा पाहिला बरे, यासाठी काही नियम करावे लागतात आणि ते मरणप्राय निष्ठेनं पाळावे लागतात. म्हणजे हा नियम जर बोलला तर आता मृत्यू, इतका घट्ट एखादा तरी का होईना पाळला पाहिजे. म्हणजे गुरुजी तुम्ही काय पाळलं, म्हणजे मी पैशाला स्पर्श करणार नाही हा नियम केला. आणि नरेंद्रने दुसऱ्या दिवशी गंमत केलीच. एक मोठा रुपया आणला चांदीचा, आणि रामकृष्ण परमहंस ज्या घोंगडीवर बसतात त्या घोंगडीच्या खाली ठेवून दिला. घोंगडीमध्ये ठेवून का होईना पैशाचा स्पर्श होईल का नाही.
बघूया आमच्या गुरुची निष्ठा. परीक्षा दिली हो. आणि जसे रामकृष्ण त्या ठिकाणी आले, त्या घोंगडीवर बसण्यासाठी असा पाय उचलला आणि एखादा विजेचा झटका बसावा असा पट्टीशी पाय मागे घेतला. म्हणाले, नरेन या घोंगडी खाली काही आहे का रे? अशा अनेक परीक्षांनी ती श्रद्धा असते की धनाला स्पर्श करायचा नाही हे व्रत इतकं कसोशीनं पाळलंय की धनाची स्पंदनं कळतात. त्याला स्पर्शाला शरीरच आता पुढे जात नाही. तेव्हा अशा सद्गुरूचा सत्संग मिळाल्यानंतर मग मात्र पुढचं स्वामींचं जीवन आपल्याला कल्पना आहे की तर सगळ्याचा संग सोडला. आता आम्ही जाणो गुरुसेवा, योग न जाणो मुद्रा नेणो. म्हणजे स्वामीजींना अमेरिकेमध्ये पाठवण्यासाठी सगळेजण तयार असताना सुद्धा स्वामींनी आग्रह एकाच गोष्टीचा, रामकृष्ण परमहंसांनी स्वप्नामध्ये येऊन जर मला दृष्टांत केला तरच जाईल. एवढं कोण गुरुच्याकडे बघते, मिळतंय तर कशाला घालवताय, पळा. अशा निष्ठेनं कार्य केलं महाराज. असो, योग्य उपासना झाली, योग्य गुरु मिळाले, त्याच योग्य तो वापर केला. पण थोडस दुर्दैव असं आहे महाराज, आपल्या भारतीय इतिहासात काही वेळेला गुरु मिळाले, ते काही काळ बरे वागले, नंतर कुठं गाडी घसरली ते कळलं नाही. आणि त्यामुळे ते गुरु या शब्दापर्यंतच सीमित राहिले, त्यांना सद्गुरु म्हणता आलं नाही. मात्र गुरु सद्गुरु दोन्ही महत्वाचे आहेत. व्यवहारामध्ये कसं चालावं शिकवतो गुरु, परमार्थात कसं चालावं शिकवणार सद्गुरु. आणि कित्येक वेळेला गुरु सद्गुरु एकच असू शकतात, पण जो फक्त गुरु आहे त्याची पारमार्थिक ती योग्यता आहे का नाही हे तपासल्याशिवाय सद्गुरु म्हणू नये, उगाच कक्षपी जाऊ नये. असो, यातला पुन्हा एक छोटासा विवेक काय आहे, कसा आहे, उद्याच्या चिंतनामध्ये आपण कसा विचार करू. संप्रत एकदा अभंगाचा आठव करूया आणि पूर्वरंगाला विश्राम. आम्ही जाणो गुरुचे आम्ही जाणो गुरुचे
भारद्वाज नावाच्या ऋषींचा पुत्र द्रोणाचार्य तत्कालीन नियमाप्रमाणे दुसऱ्या आश्रमामध्ये शिक्षण घेत होता. कारण पुराण काळामध्ये नियमच असा होता, आपलं स्वतःच गुरुकुल जरी असलं तरी आपल्या मुलांना आपल्या गुरुकुलात ठेवायचं नाही, दुसऱ्यांच्याच गुरुकुलामध्ये शिकवायचं. नाही तर थोडेसे लाडाचे परिणाम त्रासदायक होतात. दुसऱ्या गुरुकडून शिकवण्यामध्येच लाभ. जे पुढच्या आयुष्यात द्रोणाचार्य विसरले आणि त्याने आपला मुलगा अश्वत्थामा त्याला आपल्याच गुरुकुलामध्ये ठेवला, परिणाम आपल्या समोर आहे. किती भयानक झाला. त्यामुळे भारद्वाज ऋषींचा स्वतःचा आश्रम असताना, स्वतःच गुरुकुल असताना इतर आश्रमामध्येच द्रोणांना शिकवले. आणि या शिक्षणामध्ये या द्रोणाचार्यांना एक परम मित्र मिळाला, तो म्हणजे पांचाल देशचा युवराज द्रुपद. पांचाल हे मोठं साम्राज्य, त्याचा तो युवराज होता. अर्थात आश्रमीय पद्धतीनं राहायचं असल्यामुळे श्रीमंत असो गरीब असो एकाच पद्धतीनं राहावं लागेल. कामाची वाटणी आज तुम्ही झाडायचो, मी सारवायचं, उद्या मी झाडायचं, तुम्ही सारवायचं, पाणी कोणी भरायचं, समिधा कोणी आणायच्या, आणि ही सगळी कामं सतत बदलायची. मॉनोपॉली नाही झाली पाहिजे. वीज समिधा सगळी कामं आली पाहिजेत. या नियमाप्रमाणे तो राजपुत्र आणि हा ऋषीपुत्र तेव्हा मुन्नाभाई हॉस्टेलमध्ये येणार आहेत.
असं म्हटलं की बाकीच्यांच्या खोल्यांमध्ये नाही असा फ्रीज पण आणायचा, टीव्ही पण आणायचा आणि इतर सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सुविधा मी आणू शकतो असं दाखवायचं. त्याला आपण म्हणायचं हिरो. असो, जशी बुद्धी तो संस्कार. पण या ठिकाणी सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागून दोघांनी विद्या संपादन केली आणि आपापल्या घरी जाताना चर्चा विनिमय. ते द्रोणा, तू काय रे करणार आता घरी जाऊन? मी काय करणार? माझ्या वडिलांचा आश्रम आहे, ते दायित्व आता मी घेणार. अनेक विद्यार्थी घडवणार, अध्ययनाचं काम, अध्यापनाचं काम करणार. द्रुपद, तू काय करशील? मी तरी काय करणार? आम्ही राज्यसभा सदस्य, आता बाबांच्या नंतर मी राज्यावर येणार, राज्य सांभाळणार. आणि ये द्रोण्या, तुला सांगतो, दोस्ती का वास्ता. शिक्षण संस्थेला राजाकडे काही मागायची वेळ येऊ नये, हे अगदी बरोबर. पण जर मागायची वेळ आलीच तर इतर कुठे जाऊ नको. तुझा बालमित्र या साम्राज्याचा राजा आहे. असं असताना तू कौशल देशाकडे जा, मगध देशाकडे जा, हे मला नाही आवडणार. जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा तो पांचाल देशातच आलं पाहिजे. वचन. द्रोणाचार्य म्हणतात, अरे मला नाही काही गरज लागणार. गरज लागावी असं कुठे म्हटलं नाही, पण अशी पंचायत होते. उत्तम हॉस्पिटल बांधलेले डॉक्टर नमस्कार करायला येतात, काय आशीर्वाद देणार? तुझं हॉस्पिटल चांगलं चालू हा आशीर्वाद म्हणजे अधिकाधिक रुग्ण तयार होत, हीच इच्छा झाली ना माझी. पेशंटची संख्या वाढल्याशिवाय हे कसं होणार? त्यामुळे आपली पंचायत होती असा आशीर्वाद देतात. तुझ्याकडे येतील ते पेशंट चांगले बरे होत. पांडुरंग हरी वासुदेव, हे तर काय करावं? आशीर्वाद कसा देणार? नक्की माझ्याकडे येशील. असं या दोन मित्रांचं बोलणं झालं आणि गेले आपापल्या घरी. यानंतर कालखंड काय फिरला देव जाणे. भारद्वाज ऋषींनी द्रोणाचार्याच्या हातामध्ये सगळ्या सूत्रांची किल्ली दिली. इतर ठिकाणी एक विद्यापीठ निर्माण करण्यासाठी निघून गेले. आणि आता द्रोणाचार्यांच्या हाताखाली असलेल्या त्या विद्यालयाला का कोणास ठेवते उतरती कळा लागली. अच्छा, पण पूर्वी आधी गुरुदक्षिणा घेतलीच जात नसे. शिक्षण झाल्यावरच द्यायचं आणि सगळ्यांना शिक्षण फुकट. त्यामुळे यांना फुकट का, त्यांना फुकट का, यांना या दर्जाने का, त्यांना मोर्चा काढायचा प्रश्नच संपवला होता ऋषींनी. यांना इतकी फी काय, मला इतकी फी काय, नकोच आहे ना फी. शिकायची इच्छा आहे ना, शिक. शिक्षण झाल्यानंतर व्यवसाय सुरू केल्यावर यथाशक्ती गुरुदक्षिणा दे. पण मुळात विद्यापीठाच्या गरजाच इतक्या कमी आहेत. एक चटई मिळाली, माठ मिळाला की आमची एका माणसाची बेगमी झाली. पहा, पण एवढी सुद्धा रक्कम येईल. मग विचार असा केला किंवा लग्न तरी अशा चांगल्या श्रीमंत ठिकाणी करूया. म्हणून द्रोणाचार्यांचा विवाह संपन्न केला. कोणाशी विवाह झाला? तर कृपाचार्यांच्या बहिणी बरोबर विवाह झाला. कृपाचार्य कोण? तर हस्तिनापूरच्या साम्राज्यामध्ये कौरव पांडवांचे ते शिक्षक होते. आता कौरव पांडवांचं ते प्रचंड मोठं असलेलं हस्तिनापूरचं साम्राज्य धनधान्याने समृद्ध होतं. कृपाचार्यांना पगार चांगला होता. तेव्हा अशा श्रीमंत घरातली मुलगी केली. पण ती मुलगी पण स्वाभिमानी,
द्रोणाचार्य त्याच्यापेक्षा स्वाभिमानी. दारिद्र्याचे कितीही दशावतार पाहिले तरी मेवण्यासमोर सुद्धा कधी एवढं तरी किमान पाठवा, कधीच मागणी केली नाही म्हणजे नाही. आपल्या तपस्येने, आपल्या भाग्याने, आपल्या नशिबात आहे तेव्हा ते येईल, तेव्हा ते मिळेल. त्यासाठी आपली उपासना चालू ठेवणे, प्रखर मागणे. मुलगा झाला, त्याचं नाव अश्वत्थामा. म्हणजे त्या दारिद्र्याचं वर्णन व्यासांनी असं केलंय, कारण महाभारताचं लेखनच व्यासांचं आहे. लिहिलं जरी गणपतीने, सांगत होते व्यास. आणि महर्षी व्यासाने हे सांगणं म्हणजे कोणाची गोष्ट ते सांगतात? आपल्या नातवंडांची. कारण धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर ही व्यासांची मुलं आहेत. धृतराष्ट्र पंडूची मुलं म्हणजे कौरव पांडव. आपली मुलं धृतराष्ट्र, पंडू, विदुर, त्यांची मुलं कौरव पांडव. आपल्याच नातवंडांचा इतिहास आजोबा आपल्याला सांगतायत की आमच्या नातवंडांनी हे दिवे लावले, तुम्ही सांभाळा. ज्यांनी चांगलं केलं त्यांनी हे बरं केलं, यांनी चुकीचं केलं, काय करू मी तरी. शेवटी आजोबाला सुद्धा बंधन आली. त्या अश्वत्थाम्याचा जन्म झाला, त्या मुलाच्या तरी पायाने आता संपत्ती यावी, तेही नाही. व्यास असं वर्णन करतात. त्याला साधारण ती माहिती होतं की पाणी पाण्यासारखं असतं आणि दूध हे थोडं पांढरं असतं. मग खेळून आलं की आईला सांगायचं, आई दूध पाहिजे. कुठलं दूध आहे आपल्याकडे? मग पाण्यामध्ये घरातलं थोडस पीठ घालवायचं आणि ते पांढरं करायचं, ते दूध म्हणून प्यायला. पण एक समय असा आला की एका आठवड्यासाठी का होईना मामाकडे जाता आलं. मामाकडे एक फेरी झाली आणि तिथं श्रीमंती असल्यामुळे खरं दूध कसं असतं ते प्यायलं. तेव्हापासून गाडी ठरली, मामाच्या गावाला जाऊ. काय जे गायचं ते झुक 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 आली ना. काय एक तरी गाणं आहे काकाच्या गावाला जायला. रागवण्यासाठी काका, एकदम तुझ्या काकाचा आहे का? मामा म्हणजे काय बोलायचं नाही. आणि ते खरं दूध त्यांनी प्राशन केलं, त्याची चव त्याला कळली. परत आल्यानंतर मग मात्र ढोशा लावला, मला ते दूध पाहिजे आता. आणि शेवटी त्या कृपाचार्यांच्या बहिणीला, म्हणजे द्रोणाचार्यांच्या पत्नीला हट्ट केला की अहो स्वतःसाठी काही नाही मागायचं. एक वेळ मान्य, लेकरासाठी एखादी गाय मागायला काय हरकत आहे? गोधन सुद्धा सरकारकडून मिळतं. तेवढं घेण्यासाठी जा जा जा. हो, जबड ये नित्या द्रुपद गावी अल्प धन ते नृपासी मागारे. हे जबड ये तुमच्या द्रुपद गावी
हट्टच धरला म्हणून निघाला. राज दरबारामध्ये आलेलं याचं स्वरूप आहा. त्या धोत्राला धुतलं तर आता परत ते बहुतेक नेसता येणार नाही. इतकं जीर्ण फाटकं होत. त्याच्यावरचा पंचा, त्याला इतक्या गाठी की काय झाकण्यासाठी कुठली गाठ मारली देत आहे. बरं एवढं प्रखर झाले तरी भोगलेलं की अंगावरती चरबी नावाचा विषयच नाही. वाहनाची सोय नाही. धुळीच्या रस्त्याने पायी जायचं. मात्र तपस्येचं तेज एखाद्या निखाऱ्या खाली अंगार असावा तसं दिसते. जटा आहेत, दाढी आहे, कपाळी शिवगंध भस्म लावलेला आहे. मोठ्या आशेनं त्या दारात येऊन उभा राहिला. पहारेकरी विचारतात, काय निरोप पाठवू? द्रौपदाला म्हणावं त्याचा बालमित्र द्रोणाचार्य आलाय. म्हणजे निरोप पाठवताना थोडस बालमित्र हा विषय सांगितला. त्याला सांगा. आणि का कोणास ठाऊक एक दुर्दैव असं उभं राहिलं की आता त्या द्रुपद राजाला आपल्या सगळ्या श्रीमंत असलेल्या सरदारांच्या समोर या दरिद्री माणसाला मित्र म्हणायची लाज वाटली. पाहण्यासारखी गोष्ट आहे ती इथे आहे. महाभारत कशा कशामुळे झालं अशी जर यादी काढली तर महाभारताच्या पुढच्या सगळ्या अनर्थांची सुरुवात खूपशी इथे पण दिसते. आपल्या दरिद्री असलेल्या मित्राला ओळख दाखवायला संकोच वाटला. एक वेळ नाही म्हटलं असतं तर फरक पडत नाही, पण ओळखच दाखवायची. म्हणून द्रोणाचार्य हे फक्त गुरुपदावर राहिले. कृष्णालाच आपण म्हटलं कृष्ण वंदे जगद्गुरु. पण कृष्णाच्या दारी सुदामा आला तेव्हा हा प्रश्न आला नाही. पण द्रुपदाच्या मनामध्ये का कोणास ठाऊक असा विकल्प आला आणि त्यांनी तिथे येऊन आधी भेट दिलीच नाही. शेवटी थोडस धाडस करून राजसभेमध्ये घुसले द्रोणाचार्य आणि म्हणाले, अरे आपल्या बालमित्राशी असं वागतात का? आणि तेव्हा पटकन त्याच्या मुखातून गेलं, ते बालमित्र वगैरे राहू दे, काय भिक्षा मागायची ती माग आणि निघ. अरे बालमित्र म्हणून मी मदत मागायला आलो, त्याला हा भिक्षा म्हटला, मी भीक मागायची. मनाचा संताप जळफळाट झाला. द्रुपद राजाने सगळ्यांच्या देखत सांगावं, आहे क्लासिकल चिच्चीस पण बसतोय आपल्या ह्या प्रकारात. अरे काय ते बालमित्र वगैरे बडबडू नको रे, काय पाहिजे ते मागून दे. काहे अब तुम आए हो, काहे अब तुम आए हो, काहे अब तुम ये हो
मोरे इच्छा मांगो जो कुठेही टाकलं विचार करतोय अबे क्या कहते हो मित्र तुम्हारा, क्या कहते हो मित्र तुम्हारा। मैं तो द्रुपदी तू बेचारा, मैं तो द्रुपदी तू बेचारा। मांगो भिक्षा चाहत हो अपमानित झालेलं मुख कुणाला दाखव, म्हणून हे दुःख सांगण्यासाठी तसाच झाप 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 पावलं टाका हस्तिनापूरला आले. आपल्या मेवण्याला हे सगळं सांगितलं कृपाचार्यांना. कृपाचार्य म्हणाले, आधी आमच्याकडे आला असतात तर काही बिघडलं असतं. कशाला उगाच त्या पांचाल देशामध्ये जाऊन शोभा करून घेतली स्वतःची. माझ्याचकडे यायचं ना. जाऊ दे, मी भीष्मांच्याकडे कसा शब्द टाकायचा बघतो. तर इथे शिक्षक नेमणं न नेमणं हे सगळे अधिकार भीष्माचार्यांकडे. मी थोडासा अध्यापनाचं काम आहे तेवढं करून येतो. तू माझ्या घरातच थांब, संध्याकाळी बोलू. अस्वस्थ होता, घरामध्ये बेचैन होऊ लागलं. अंगणात बसले आणि नेमकी कौरव पांडवांची खेळायची सुट्टी झाली. मग काय विटी दांडुकी आहे.
आणि ती विटी दांडू खेळता खेळता त्या भीमानं विटीला असा टणकन टोका मारला. ती विटी जी उडाली ती विहिरीत जाऊन पडली. सगळे जण त्या विहिरीच्या काठावर मोठमोठ्याला भीमाला शिव्या घालताय. ही काही घेण्याची पद्धत आहे. आता ही विटी कोण काढणार? बरं धड पाहिलं नाही त्या विहिरीला, तर आपल्या सगळ्यांचे शेले एकत्र केले तर थोडी पण होत नाही. विटी कोण काढणार? सहज द्रोणाचार्य पुढे आले, म्हणाले मी विटी काढून देऊ. होई नया दिसताय. अहो पण कसं काढणार? दोरी नाही आपल्याकडे. धनुष्य बाणाने काढतो. जादू. धनुष्य बाणाने पाण्यातली विटी काढणार. लगेच अर्जुनाने आपलं छोटस धनुष्य दिलं, बाण दिला. देखाव आपली करा. द्रोणाचार्याने बरोबर नेम धरला. 7 दिशेला बाण सोडला. तो बाण बरोबर विटीमध्ये घुसला आणि तिला घेऊन वरती आला. ते पाहून काय पोरं खुश झाली. जो जल्लोष कृपाचार्यांना सांगायची गरजच राहिली नाही. ह्या सगळ्यांनी भीष्माला पकडलं, सांगितलं आजोबा ह्योच मास्तर हवा. काय मास्तर आहे? काय शिक्षक आहे? काय मोठी काढली पटलेली दृश्य म्हणाले. कृपाचार्यांचं काम सोपं झालं. ह्योच मास्तर हवा. सगळ्यांनी एक मुखानं मागणी केली आणि द्रोणाचार्यांना अध्यापक पद मिळालं. दारिद्र्य हा विषयच संपला. आता हस्तिनापूरच्या गुरुकुलामध्येच राहिले. म्हणून मी म्हणालो गुरुवर्गा की असे गुरु आहेत की ज्यांनी एका विशिष्ट आयुष्याच्या पातळीपर्यंत एक दीर्घ आदर्श दिले. पुढे गाडी घसरली की ज्या योगे ते त्या गुरुपदाची महती नाही सांभाळू शकले. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत त्यांचं दैदिप्यमान जीवन खरंच पुढच्या शिष्य वर्गाला आदर्श होत. 12 वर्ष या सगळ्या मुलांना शिकवून झाल्यानंतर या मुलांनीच विचारलं, गुरुजी तुम्हाला मी गुरुदक्षिणा काय द्यावी? भीष्माचार्य तुम्हाला दक्षिणा देणार ती दिली. एक विद्यार्थी या नात्याने आम्ही तुम्हाला गुरुदक्षिणा काय द्यावी? आणि अशा वेळेला द्रोणाचार्यांनी त्यांच्या मनातली 12 वर्षापूर्वीची खतखत काढली. मला पैसा नको, द्रुपद राजाला पराभूत करून बंदी करून माझ्या समोर आणून उभा करा. ज्या सत्तेच्या, पैशाच्या, धनाच्या अहंकारात त्यांनी माझा अपमान केला, ती सत्ता, ते धन किती क्षणभंगूर आहे. अरे माझे शिष्य तुझी सत्ता केव्हाही काढून घेऊ शकतात. कशाचा मास केलास हे मला त्याला ऐकवायचं आहे. कसं आहे, कठीण शब्दाचे जे घाव असतात ना, औषधाने जात नाहीत. तशीच जखम समोरच्याला केल्याशिवाय बरं वाटत नाही. त्यामुळं मला इतर काही नको. दक्षिणा गमनी गुरु दक्षिणा
सोना चांदी सोना चांदी द्रुपद को बंदी बनाना द्रुपद को सगळ्या कौरवांनी सांगितलं आम्ही द्रुपदाशी युद्ध करू, त्याला बंदी करू, मात्र ह्या पांडवांनी आमच्या बरोबर यायचं नाही. म्हणजे का रे बाबा नो, म्हणजे काय, मग आम्ही युद्ध जिंकलं की श्रेय यांना जाईल, हे होते म्हणून जिंकला. तेव्हा पांडव नको, आमच्या बरोबर तुमचा मुलगा द्या अश्वत्थामा, आमच्या बरोबर तो कर्ण तो असू दे, पण पांडव नको जा. आता कर्णाला, अश्वत्थाम्याला आणि चतुरंग सेनेला घेऊन गेले. द्रुपदाला आव्हान दिलं, पण द्रुपदाने असा दणका मार दिला, सगळे पराभूत होऊन पळत रस्ते. आणि मध्येच रस्त्यामध्ये पांडव थांबले होते. युधिष्ठिर म्हणाला, काय झालं, काय व्हायचं, तुम्ही दृष्ट लावलीच. आम्ही काय दृष्ट लावणार, तुम्हाला आम्ही नको होतो, काय करणार, थांबलो आम्ही इथेच. आता असं करा, असे जाऊ नका. हे युधिष्ठिराचं मोठे की दुसऱ्याच्या देखत आपल्या भावंडांची मानहानी नाही झाली पाहिजे. आम्ही विजय घेऊन येतो आणि मग जाताना आपण सांगू आपण सगळ्यांनी म्हणून मिळवला. तुम्ही हारणार असं सांगायला जाऊ नका. 5 पांडव गेले, त्यातल्या भीम अर्जुनाने निरोप पाठवला या युद्धाला, फार सैन्य घेतलंच नाही. द्रुपद म्हणला, काय वैताग आहे, हे 100 आता येऊन गेले, आता हे काय करणार आहे. रणांगणावरती रथ घेऊन द्रुपद उभा राहिल्या बरोबर. अर्जुन आपल्या रथातून खाली उतरला, रथापर्यंत गेला. एका बाजूने अर्जुन, एका बाजूने भीम, दोघांनी हात जोडले आणि नम्रपणे सांगितलं की महाराज, तुमचं आमचं काही वैर नाही, तुमचं वाईट करायची इच्छाही नाही, फक्त गुरु दक्षिणा म्हणून आम्हाला आमच्या गुरूंनी तुम्हाला बंदी करून आणायला सांगितलंय. एवढ्या पुरतच तुम्हाला बंदी करून देणार, तुमचं राज्य आम्हाला नको, राज्य घ्यायचंच नाहीये. द्रुपदाने फार काही लक्ष दिले नाही. त्या मूर्खासारखे काहीतरी बोलतात लेखाचे. काय रथ उलटा जो वळवला, ते पुढे 4 घोडे फक्त असे खडाव 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 पाय घासत होते आणि चाकं फिरत होती. किलोमीटर बनलीच नाही. रथ जागच्या जागी का फिरतोय, ते उलटा वळल्याबरोबर त्यांना दिसलं. भीमाने फक्त हात धरून ठेवला होता. एका हँडब्रेक मध्ये 4 हॉर्स पॉवर गप्पच. नम्रपणे सांगतो, त्याची शक्ती बघितल्यावरच कल्पना आली
हे रथाला असं धरतंय, मला धरलं नंतर. पण एवढा सामर्थ्य असलेला हा मनुष्य, त्याचे भाऊ इतके नम्र. तेव्हा द्रौपदाने तेव्हाच डोक्यात निश्चय केला, खरंच आज ना उद्या जावईच पाहिजे ना, आता असा पाहिजे. सासऱ्याला काहीतरी मान देणार, कितीही मेल्यासाठी करा, सगळं जा वाया जाणारा नको. द्रुपदाच्या मनात तेव्हापासून अर्जुन शेवटी रथ फिरवला, थांबवला. महाराज काय आहे, तुमचं सैन्य बरंच दूर आहे, इथून शिंग पासून ते तिथून इथे येईपर्यंत हे दोन भूत काय करू शकतात, आपल्याला कल्पना आहे. गुरुजींच्या समाधानापुरतं हातापायात बेड्या घालून चला. गुरुजींचं काय प्रवचन आहे ते झालं, तुम्हाला परत आणून सोडतो, काय त्रास आहे. शेवटी हातीपायी बेड्या घालून द्रौपदाला आणला. समर्थ रामदास स्वामींनी इथे एक सूचना दिली आहे, आणि ती सूचना अशी, ज्या माणसाला अनर्थ टाळायचा असेल त्या माणसानं काय करावं. दासबोधामध्ये त्यांनी ओळी अशी दिली आहे, आपणास चिमोटा घेतला तेने जीव कडबडला, आपणा बरोबरी दुसऱ्याला ओळखीत जावे. त्याला ही चिंता घेतल्यावर तेवढाच त्रास होईल ना. त्याला फक्त समज देऊन पाठवलं असतं तर परवडलं होतं. त्याचा पाणउतारा केला हो 414. पहिलं द्रुपदाचं जसं चुकलं तसं दुसरं द्रोणाचार्याचंही चुकलंच. पाणउताराची गरज नव्हती. सभ्य शब्दामध्ये जाणीव देऊन त्याला पाठवलं असता तरी संदेश पोचत होता, पण असं झालं नाही. दुर्दैवाने पाणउतारा झाला, अपमान झाला, म्हणून द्रुपद तिथून जो निघाला. एकदा गुरुने त्याला रागवून झालं की पुढे त्याला ठेवायचंच नव्हता. त्याच्या वेड्या काढून टाकला, त्याला त्याच्या रथावर बसवला. हा नारळ या, खामखायचं नाही तुमचा. तो जो रागावून सुटला तर सगळ्या विद्यार्थ्यांनी देखत पाणउतारा झाला. नगरीमध्ये जाऊन त्यांनी कुलपुरोहिताला बोलवला, इथे यज्ञ करायचा आहे. कशाला? या यज्ञामधून मला एक मुलगी पाहिजे, एक मुलगा पाहिजे. तो तसाही होणारच आहे, त्यासाठी हे एवढं कशाला उपद्व्याप करताय? असं नाही, यात संकल्प करा, असा मुलगा पाहिजे आणि अशी मुलगी पाहिजे की ज्यांच्यामुळे द्रोणाचार्याचं वाटोळं झालं पाहिजे. एका वैरातून दुसरं वैर, दुसऱ्या वैरातून तिसरं वैर. पण ठीक आहे, इथे द्रोणाचार्यांची जरी तशी चूक म्हटली तरी किमान स्वाभिमान कसा राखावा, आपला सन्मान कसा राखावा, समाजातलं जे नीतिमूल्य आहे. पैसा मागे पुढे होईल, पण आपली मैत्री सुद्धा विसरावी का? आणि असं मैत्री विसरून वर्तन करावं का? हे मूल्य प्रतिष्ठित करण्याचा, आपल्या विद्यार्थ्यांकडून ते मूल्य प्रतिष्ठित करण्याचा जो प्रयत्न, तो निश्चितपणे अत्यंतिक सन्मानाचा. पण दुर्दैवाने हेच मूल्य पुढच्या जीवनात द्रोणाचार्यांना पाळता आली नाहीत, सांभाळता आली नाहीत. त्यामुळे शेवटी पांडवांना असा गुरु भेटलेला असून सुद्धा त्याचा त्याग करावा लागला आणि कृष्णाच्या चरणी जावं लागलं. बाबा रे, हा नुसताच व्यवहारापुरता गुरु आहे, पण तरीही पुरेसा नीट व्यवहार पण शिकवत नाही. अशा गुरुच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. खऱ्या अर्थाने जो विश्वगुरु आहे, जगद्गुरु आहे, खऱ्या अर्थाने जो सद्गुरु आहे, पांडवाचं भाग्य की त्यांना तो ओळखता आला. आणि त्याही पेक्षा भाग्य त्याच्या पायी आपल्या निष्ठा देता आल्या. काय द्रोणाचार्यांच्या जीवनामध्ये चूक झाली, का द्रोणाचार्य गुरुपदावर असे लांछनास्पद खाली उतरले, सारा विषय. पण त्यातला संदेश महत्वाचा आहे. जर मार्गदर्शक चुकला, जर मार्गदर्शक चुकला
तर दुष्ट नंतर मरतील, आधी मार्गदर्शक मरतील. व्यासांनी एक लाल भडक रेख ओढली आहे. कुठल्याही चुकीचं मार्गदर्शन करताना 10 वेळा विचार कर. ज्याला मार्गदर्शन केलंस तो नंतर मरणार आहे, पहिला मरणार असशील तर तुझा क्रमांक आहे आणि तुला त्याच्यापेक्षा यातनामय मृत्यू आहे. किमान जमत नसेल तर करू नकोस, पण चुकीचं वागून चुकीचे आदर्श आपल्या विद्यार्थ्याला देऊ नको. बळा, हा शिक्षकांवर असणारा एक महत्वाचा अंकुश महाभारताने आपल्याला दिला. पण खरंच द्रोणाचार्य एक वर ठीक आहे, पण चांगला शिक्षक मिळाला तर कशी निष्ठा राखावी ते बाळे कुंभेकर महाराज आपल्या पूर्वपद्यामध्ये सांगतात. आम्ही जाणू गुरुचे आम्ही जाणू गुरुचे आम्ही जाणू